गोंदिया जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिरोडा तालुका अध्यक्ष जगदीश बावनथडे यांनी आपला 44वा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करीत साजरा केला। तर गावकऱ्यांना देखील शासकीय योजनांची माहिती व्हावी, सोबतच त्यांचे आरोग्य देखील सुरळीत राहावे या भावनेतून वाढदिवसानिमित्त आरोग्य मेळाव्याचे आयोजन देखील केले। हजारो लोकांनी या मेळाव्यात उपस्थिती लावत शासकीय योजनांचा तसेच आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। तर डकराम सुकडी गावात बालू बावनथडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी 500 झाडे लावत त्यांना अनोखी भेट दिली। बालू उर्फ जगदीश बावनथडे यांनी डकराम सुकडी जिल्हा परिषद क्षेत्रातून पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणूक लढविली आणि जिंकून सुद्धा आले आणि अल्प कालावधीत त्यांनी आपल्या जिल्हा परिषद क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला। त्यामुळे त्यांची लोकप्रियता देखील वाढल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी आरोग्य शिबिर तसेच शासकीय योजनांची माहिती लोकांना व्हावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन केले। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बालू बावनथडे यांची कामगिरी पाहता तिरोडा तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली। तर जिल्हा परिषद सदस्य बालू बावनथडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली। तर जिल्हा परिषद शाळा उघडताच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। तर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरिकांनी वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम पाहिल्याने आनंद व्यक्त करीत बालू बावनथडे यांचे आभार व्यक्त केले। पुढील वाटचालीकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या। वाढदिवसानिमित्त आपण विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलेले आहे, सोबतच काही वृक्षारोपण आणि विविध योजनांचा कॅम्प, काय सांगाल? आज माझा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्त माझ्या परिसरातील आणि तालुक्यातील सर्व लोकांना सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत। त्यानिमित्त तहसील विभागाच्या तर्फे महसूल कॅम्प आपण इथं आयोजित केलेला आहे। त्यामध्ये विविध प्रकारचे दाखले, त्याचप्रमाणे पंचायत विभागाचे लोक आहेत, कर्मचारी आहेत, त्याचमुळे कृषी विभागाचे कर्मचारी आहेत आणि आरोग्य विभागाचे संपूर्ण डॉक्टरांची चमू ते सुद्धा रुग्णांना वाटप औषध वगैरे वाटप करणार आहेत। आणि तेवढंच नाही तर आपण 5000 वृक्ष इथं वृक्षारोपणसुद्धा जन्मदिनानिमित्त आपण लावणार आहोत आणि संपूर्ण 1ली ते 12व्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना आपण त्यांना गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटपसुद्धा इथं करणार आहोत। आणि परिसरातील सर्व जनतेला माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जे तब्येत वगैरे बिमार वगैरे असतील त्याकरता आपण आरोग्याच्या इथं कॅम्प लावलेला आहे आणि परिसरातील सर्व जनतेला इथं दाखले उपलब्ध झाल्या पाहिजेत त्याकरिता सुद्धा आम्ही इथं आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केले आहे। वाढदिवसानिमित्त संपूर्ण विविध कामांचा इथं आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। काय सांगाल आज वाढदिवसानिमित्त या ठिकाणी? आज आमचे आवडते माझे बालूच म्हणते त्यांना, बालू बावनथडे, जगदीशजी बावनथडे यांचा 44वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त बालूजींनी आज जे कार्यक्रम जे घेतले आहे, नवीन उपक्रम विकासाअंतर्गत, म्हणजे आमच्या तहसील ऑफिसतर्फेचा कार्यक्रम असो, आरोग्य शिबिर असो किंवा अनेक जे कार्यक्रम आहेत आणि एक चांगले उपक्रम हे राबवतात आणि अशाच प्रकारे सर्वांनी आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये असे उपक्रम राबवावेत अशी जिल्हा अध्यक्ष महिला म्हणून माझी अशी अपेक्षा आहे आणि असेच ॲक्टिव्ह राहावेत अशी माझी अपेक्षा आहे पक्षासाठी किंवा सर्व लोकांसाठी। काय सांगाल? गोंदिया जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढदिवसाच्या निमित्तानं सांगायचं हा आहे की आजचा हा जो आमचे जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथडे यांचा वाढदिवस हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी जी सोशल ॲक्टिव्हिटीज म्हणजे महसुलाचे कार्यक्रम आणि आरोग्याचे जे शिबिर असे सोशल ॲक्टिव्हिटीचे कार्यक्रम आपण साजरे करीत आहोत। आणि आज आपल्याला हे सांगावं लागेल की प्रफुल्ल पटेल साहेबांसारखे एक शक्तिशाली नेतृत्व त्यांच्या नेतृत्वात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे। राजेंद्र जैनसारखे माजी आमदार, अनुभवी नेतृत्व, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करीत आहोत आणि सर्वसामान्यांची कामे, शेतकऱ्यांची कामे हे आपण सगळे मिळून, मग ते जिल्हाध्यक्ष महिला राजलक्ष्मी तुरकर, जगदीश बावनथडे आणि आमचे सगळी टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते आज शेतकऱ्यांना बोनस ओरडत होते पण बोनस मिळाला, लोकांची कामे करणं हेच आमचे ध्येय आहे। आणि साहेबांच्या, प्रफुल्ल पटेल साहेबांच्या, जैन साहेबांच्या नेतृत्वामध्ये गोंदिया जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समोर वाढत आहे एवढं मी बोलू इच्छितो। आणि आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, आपण पत्रकार बंधूंना सुद्धा माझ्या हार्दिक शुभेच्छा। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।